अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होऊन त्या घटनेला तब्बल 1 वर्ष उलटलंय. मात्र तपास यंत्रणेने यामध्ये तपास केला नसल्याचा आरोप आता करण्यात येतोय. अद्याप आरोपींना अटक केली नसल्यानं काही काळ राहुरीमध्ये उद्रेक निर्माण झाला होता. अनेक आंदोलने, उपोषणे आणि वेळोवेळी आंदोलन करून देखील अद्याप या घटनेचा तपास लागला नसल्यानं राहुरीतील साहेबराव म्हसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. नेमकं काय याचिका दाखल केली आहे, त्यांनी आपल्या सोबत आहेत याचिकाकर्ते साहेबराव म्हसे. काय न्यायालयामध्ये आपण याचिका दाखल केली आणि कुठल्या न्यायालयात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होऊन वर्ष व्हायला आलंय, परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा तपास त्यामध्ये केलेला नाही. वेळोवेळी सर्व पक्षांनी, जवळजवळ सर्वच पक्षांनी आंदोलनं केलीत. त्या घटनेला न्याय मिळावा, ते आरोपी शोधले जावेत म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले, परंतु प्रशासन अजिबात हलायला तयार नाही. प्रशासनावरती कुठला तरी दबाव असल्यामुळे ते अजिबात हलायला तयार नाही. म्हणून आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेमध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना पार्टी केलेला आहे. काय तुमचे आरोप आहे आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये कुठले आपण म्हणणं न्यायालयात? आम्ही जे आरोपी आहेत, आमच्या हिशोबाने ते आरोपीचे आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा विषय इतका म्हणजे सहजासहजी घेत आहेत, तर ते सगळ्यात मोठे आरोपी आहेत. आणि आरोपामध्ये जे जे तपासी अधिकारी आहेत त्यामध्ये गृह मंत्रालय, SP, कलेक्टर, PI, तहसीलदार आणि जे तपासी DYSP आहेत, हे सगळे यांना सर्वांना आम्ही आरोपी केलेला आहे आणि ती याचिका ॲडमिट पण झालेली आहे. याचिका दाखल करणारे जे वकील आहेत हेमंत ढगे, त्यांचे सहाय्यक आहेत अथर्व म्हसे. काय कायदेशीर बाबी आहे या याचिकेमध्ये, आपण काय मांडलेलं आहे? ही याचिका आम्ही बॉम्बे हायकोर्टचे बेंच औरंगाबाद, जे आता संभाजीनगर आहे, तिथे दाखल केलेली आहे. ही याचिका आम्ही अंडर आर्टिकल 226 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन याच्यात दाखल केलेली आहे. ह्या याचिकामध्ये जे अज्ञात आरोपी आहे त्यांना आम्ही प्रशासनाला अशी मागणी केलेली आहे की तुम्ही त्यांना लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करा, पण तसं होताना दिसत नाही आपल्याला. मग आम्ही असं ठरवलं की विल नॉक द डोअर ऑफ द हायकोर्ट. त्याच्यात असं होतं की जेव्हा अंडर आर्टिकल 226 तुम्ही काही जर महत्त्वाचा एखादी विषय असेल तर तो तुम्ही डायरेक्ट हायकोर्टाकडे जाऊन त्याच्यासाठी न्याय मागू शकता. आम्हाला कळत नाही आहे की जे प्रशासन आहे ते कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करते. जर यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आत्मीयता नसेल, मग म्हणजे काय, संपलंच ना. म्हणजे हे जे त्यांनी स्वराज्य स्थापित केलं होतं ते कशासाठी? तर त्यांच्याविषयी जर तुम्हाला आत्मीयता नसेल तर आम्ही दाखवून देऊ. आम्ही ह्या भारताचे नागरिक आहोत, आम्हालाही काही अधिकार आहे, त्याच्यासाठी मग आम्ही हायकोर्टमध्ये अप्रोच केलं. काय मागणी केली याचिकेमध्ये? ह्या याचिकेमध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे, जे पिटिशनर आहे आमचे साहेबराव पाटील म्हसे. आम्ही असं ठरवलं की आता जे याचिकेसाठी, ह्या याचिकेत जे मेन पार्टीज असणार आहे त्यात गृह मंत्रालय आहे, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आहे, कलेक्टर आहे, तहसीलदार आहे आणि PI आहे. तर तुम्ही यांना क्लिअर कट डायरेक्शन्स द्या. ह्या केसमध्ये 1 वर्ष उलटूनही तुम्ही का तपास केलेला नाही? काय प्रॉब्लेम येतोय? काय ऑफिसर्समध्ये काही बदल आणायचा आहे का? SIT स्थापन करायची का? जे काय असेल त्यांनी ते लवकरात लवकर करावं. कारण की असं हे जर थांबले नाही तर मग तुम्ही किती समाजाला, जे आपण म्हणतो दरी निर्माण करायचं काम किती करणार आहे तुम्ही? एक शिवाजी महाराजांनी ते आपल्याला शिकवलेलं नाही, मग तुम्ही अशी दरी का निर्माण करता? तपास यंत्रणेवर गुन्हे दाखल करावा अशी मागणी तुमच्या याचिकेकर्त्यांनी केली होती. काय या याचिकेत आम्ही मागणी केलेली आहे, यांना डायरेक्शन्स द्या. हा तपास तुम्ही पटकन जेव्हा असेल तो न्याय द्या. जर नाही देऊ शकले तर मग ते हायकोर्ट, ऑनरेबल हायकोर्ट ठरवणार की यांना याच्यात जर यांच्यावरती पर्सनली इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सवरती त्यात असं असतं की जर पब्लिक सर्वंटने आपली ड्युटी केली नाही तर पब्लिक सर्वंटवरती पण डिलेरेक्शन ऑफ ड्युटी, म्हणजे ड्युटी न करण्यास संदर्भात सुद्धा यांच्यावरती गुन्हे दाखल करता येतात. ते गुन्हे दाखल होऊ शकतात यांच्याविरोधात. ह्या याचिकेत आता प्रथमतः डायरेक्शन्स आहे, पण ते डायरेक्शन्स जर त्यांनी परत नाही फॉलो केले तर मग आम्ही पुढच्या याच्यात आम्ही अशा हायकोर्टला प्रेयर करणार की यांच्यावरती पण तुम्ही चार्जेस फ्रेम करा. तपास करावा यासाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि लवकर जर त्याचा तपास लागला नाही आणि तपास यंत्रणेने ज्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावा अशी देखील मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली.
कॅमेरामन ऋषीसह गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर.